जय शिवराय मित्रांनो, अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या आणि शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे आणि दिलासादायक असे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ज्याच्यामध्ये रबी हंगामासाठी दिलं जाणारं हेक्टरी 10,000 रुपयाचं निविष्ठ अनुदान, याचबरोबर मे, जून, जुलै आणि ऑगस्ट या कालावधीमध्ये बाधित झालेले शेतकरी ज्यांना अद्याप ही मदतीची प्रतीक्षा होती, ज्यांची मदत मंजूर झालेली नव्हती, अशा शेतकऱ्यांसाठीचे नवीन काढण्यात आलेले GR या सर्वांच्या संदर्भातील अपडेट माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, पहिला अपडेट आहे हेक्टरी 10,000 रुपये रबीच्या अनुदानाच्या संदर्भातील। राज्य शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे पूर्णतः बाधित झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी 10,000 रुपये प्रति हेक्टर निविष्ठ अनुदान द्यायला मंजुरी दिलेली आहे। याच्यासाठी 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये हे अनुदान दिलं जाणार आहे। अर्थात प्रति शेतकरी जास्तीत जास्त 30,000 रुपयापर्यंत हे अनुदान द्यायला मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि याच्यासाठी आपण यापूर्वी सुद्धा वेळोवेळी अपडेट घेतले होते की प्रत्येक कृषी कार्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फार्मर ID, आधार कार्ड, बँक पासबुक अशी माहिती जमा केली जात होती आणि अखेर ही माहिती वाटप करण्यासाठी आवश्यक असलेल्या पोर्टलवरती अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री असतील, कृषी मंत्री असतील, मदत पुनर्वसन मंत्री असतील, प्रत्येक मंत्री महोदयाच्या माध्यमातून दिवाळीतच शेतकऱ्यांना ही मदत वितरण करण्यासंदर्भातील माहिती दिली जात आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती आवश्यक असलेली सर्व माहिती याच्यामध्ये फार्मर ID हाच महत्वाची अशी माहिती असणार आहे। या फार्मर IDच्या माहितीच्या आधारे डायरेक्टली शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये ही 10,000 रुपये प्रति हेक्टरची जी काही रक्कम आहे ती क्रेडिट केली जाणार आहे आणि हीच माहिती पोर्टलवरती अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। ही माहिती अपलोड झाल्यानंतर तात्काळ फार्मर IDशी लिंक असलेल्या आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये हेक्टरी 10,000 रुपयाचं अनुदान क्रेडिट केलं जाणार आहे। आशा करूया दिवाळीचा पहिला दिवस सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे 10,000 रुपयाचं निविष्ठ अनुदान क्रेडिट केलं जाईल। मित्रांनो, याचबरोबर आपण जर पाहिलं तर मे, जून, जुलै, ऑगस्ट या कालावधीमध्ये राज्याच्या विविध भागामध्ये अतिवृष्टी पूर परिस्थिती निर्माण झालेली होती आणि याच्यामध्ये जे काही प्रस्ताव बाकी होते असे प्रस्ताव देखील आता मंजूर केले जात आहेत। आपण यापूर्वी पाहिलं होतं 2215 कोटी रुपये, त्याच्यानंतर जे 490 कोटीचा GR, याच्यानंतर काल 1356 कोटी रुपयाची मदत आणि आता जुलै 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये काही प्रस्ताव दाखल करण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 4 जिल्ह्यांमधील 939 शेतकऱ्यांसाठी 21 लाख रुपये, नागपूर विभागातील गोंदिया आणि चंद्रपूर या 2 जिल्ह्यातील 15,385 शेतकऱ्यांसाठी 11,94 लाख रुपये, याच्यामध्ये फळबागधारक शेतकरी मोठ्या प्रमाणात पात्र करण्यात आलेले आहेत। चंद्रपूर जिल्ह्यामधून छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जुलै आणि ऑगस्ट 2025 चे 2 प्रस्ताव आहेत, ज्याच्यामध्ये 2,386 शेतकऱ्यांना 1,18,77,000 रुपये अशी एकूण राज्यातील 18,710 शेतकऱ्यांसाठी 13,33,79,000 रुपयाची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। तर मे 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे देखील काही प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या सर्व जिल्ह्यामध्ये मिळून 70 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत, ज्याच्यासाठी 3,22,000 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। पुणे विभागातील पुणे आणि सांगली 266 शेतकऱ्यांना 15,68,000 रुपये, नागपूर विभागातील वर्धा, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यातील एकूण 679 शेतकऱ्यांना 1,36,00,000 रुपये, तर छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड, लातूर, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यातील एकूण 16,052 शेतकऱ्यांना 23,75,00,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये नांदेडमधील 14,005 शेतकरी ज्यांना 20,80,00,000 रुपयाची भरपाई या GRच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम याचबरोबर अकोला जिल्ह्यातील 9,170 शेतकऱ्यांना 9,17,25,000 रुपयाची नुकसान भरपाई या GRच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत या GR मध्ये राज्यातील 26,237 शेतकऱ्यांना 34,47,69,000 रुपयाची ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। ही नुकसान भरपाई मे, जून, जुलै आणि ऑगस्ट या 4 महिन्याच्या कालावधीमधील आहे। सप्टेंबरचे GR येत आहेत आणि याच्यामध्ये आणखी नाशिक, अहिल्यानगर आणि सोलापूर हे मोठ्या प्रमाणात बाधित असलेले जिल्हे आणखीनही GR त्याचे बाकी आहेत आणि साधारणपणे त्याचे GR आल्यानंतर त्याच्याबद्दल देखील आपण अपडेट घेऊयात। परंतु तत्पूर्वी जे काही GR येतात, जी काही रक्कम येते ती रक्कम आता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण करण्यासाठी मदत होत आहे
आशा करूयात बाकी असलेल्या जिल्ह्यांचे देखील GR निर्गमित केले जातील आणि सर्वच प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या दिवाळीमध्ये दिलासा मिळेल. तर मित्रांनो, असे काही दिलासादायक आणि महत्वपूर्ण अपडेट होते. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.